नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिक. ज्या टॉपिकवर आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस क्वेश्चन. मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन बघितले होते. आजही या टॉपिकवर आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत. या प्रॅक्टिस क्वेश्चन्सनी तुमचा जास्तीत जास्त सराव होईल रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवर. आपल्याला माहिती आहे या टॉपिकला किती वेटेज आहे पेट एक्झाममध्ये, म्हणून याच्यावर आपण जास्तीत जास्त सराव केला पाहिजे. यासाठी हे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण घेतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेणार आहोत या रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकवर. त्याआधी जे स्टुडंट्स RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या प्रिपरेशनला अजून स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा त्यांच्या प्रिपरेशनला असिस्ट करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे. आपल्याला माहिती आहे नागपूर युनिव्हर्सिटी पेट एक्झामच्या पॅटर्नमध्ये ए सेक्शनमध्ये 40 मार्क हे रिसर्च मेथॉडॉलॉजीला आहेत आणि 10 मार्क्स जे आहेत त्याच्यावर जनरल ॲप्टिट्यूडवर असणार आहे. या पेपर पॅटर्नचा विचार करूनच ही टेस्ट सिरीज आम्ही तयार केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 टेस्ट मिळणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर आणि फुल सिलेबस टेस्ट रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवर 10 टेस्ट मिळणार आहेत तुम्हाला. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असतील. शिवाय तुम्हाला यासाठी नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. यामध्ये तुमचा सेक्शन ए जो आहे नागपूर युनिव्हर्सिटीचा तो पूर्णपणे प्रिपेअर होणार आहे. पूर्ण तयारी तुमची या टेस्ट सिरीज थ्रू होऊ शकते, कारण याच्यामध्ये नोट्स देखील तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून येणाऱ्या पेट एक्झामसाठी सामोरे जाण्यासाठी, त्याला यश मिळवण्यासाठी त्या एक्झाममध्ये ही टेस्ट सिरीज आजच सबस्क्राईब करा. ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून मेमध्ये ही एक्झाम आहे. तोपर्यंत तुमचा सिलेबस सगळा कवर झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सराव झाला पाहिजे, म्हणून ही जॉईन करा. सुरू करूया आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च पोजेस ओनली वन कंपोनंट वीज. प्रयोगात्मक संशोधनात फक्त एकच घटक असतो. उदाहरणार्थ काय आहेत ऑप्शन आपले? कंट्रोल म्हणजे नियंत्रण, मेजरमेंट म्हणजे मोजमाप, मॅनिप्युलेशन म्हणजे हाताळणे आणि एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण. तर याच्यापैकी करेक्ट आन्सर काय आहे? तर मेजरमेंट, मोजमाप. प्रयोगात्मक संशोधनामध्ये मोजमापातच हे संशोधन केलं जातं. म्हणजे एक ठराविक वेळ म्हणा, हा पण काळ मोजण्यासाठी असतो, किंवा जे काही आपण प्रयोग करणार आहे ते एका मेजरमेंटमध्ये, एका मोजमापातच धरूनच ते संशोधन केलं जातं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर बी आहे, मेजरमेंट, मोजमाप. पुढचा प्रश्न. इंटरव्ह्यू इज डॅश डॅश टेक्निक म्हणजे मुलाखत डॅश डॅश प्रकारचे तंत्र आहे. आपले ऑप्शन्स आहेत वर्बल म्हणजे तोंडी, रिटर्न म्हणजे लिहिलेले, बोथ म्हणजे दोघी, नन ऑफ दिस म्हणजे यापैकी काही नाही. तर सरळ उत्तर आहे त्याचं ऑप्शन ए म्हणजे तोंडी आहे. मुलाखत जेव्हा आपण घेतो तेव्हा दोघं मुलाखत देता आणि मुलाखत करता दोन्ही जे असतात ते एकमेकांशी बोलून ते वापर करतो या तंत्राचं, म्हणून याला वर्बल तंत्र असं आपण म्हणू शकतो. यांचं करेक्ट ऑप्शन ए आहे. पुढचा प्रश्न बघूया. हिस्टॉरिकल रिसर्च हेल्प्स टू फाइंड डॅश डॅश ऑफ ऑल मॉडर्न थेरीज म्हणजे ऐतिहासिक संशोधन सर्व आधुनिक सिद्धांतामध्ये शोधण्यात मदत करतं. काय शोधण्यात मदत करतं? ए रूट म्हणजे मूळ, बी स्टेम म्हणजे खोड, सी ए आणि बी दोन्ही, आणि डी नन ऑफ दिस. तर आपलं करेक्ट ऑप्शन आहे ए रूट, मूळ शोधण्यासाठी. म्हणजे ऐतिहासिक संशोधन कशासाठी केलं जातं? तर इतिहासामध्ये म्हणजे इतिहासामध्ये झालेली कुठली गोष्ट ती कशामुळे झाली होती, नेमकं काय झालं होतं, म्हणजे मूळ शोधण्यासाठी हे संशोधन केलं जातं. म्हणून याचं ऑप्शन ए आहे की ऐतिहासिक संशोधनात सर्व आधुनिक सिद्धांतामध्ये शोधण्यात मदत करतं. तर काय मदत करतं? तर रूट शोधण्यामध्ये मदत करतं, म्हणून करेक्ट ऑप्शन ए आहे. तर प्रश्न बघूया. द टर्म डॅश डॅश हॅज इट्स ओरिजिन इन ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणजे डॅश डॅश या शब्दाचा उगम कृषी संशोधनात झाला आहे. या टर्मचा किंवा या शब्दाचा उगम संशोधनामध्ये झालेला आहे. तर ऑप्शन्स आहेत लॅटिन स्क्वेअर डिझाईन, कम्प्लिटली रँडमाइज डिझाईन, पूर्णपणे यादृच्छिक डिझाईन, रँडमाइज्ड ब्लॉक डिझाईन, यादृच्छिक ब्लॉक डिझाईन, नन ऑफ दिस यापैकी काहीही नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी रँडमाइज ब्लॉक डिझाईन म्हणजे यादृच्छिक ब्लॉक डिझाईन. ही जी काही कन्सेप्ट आहे ती शेती म्हणजे कृषी संशोधनात झालेलं आहे, कारण शेतीचे नमुने हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपण शेतीचे वेगवेगळे तुकडे बघतो तर प्रत्येकाच्यामध्ये वेगवेगळा नमुना असतो, त्यामुळे ते रँडमाइज ब्लॉक डिझाईन होतात. म्हणून याचा या कृषी संशोधनामध्ये या शब्दाचा उपयोग झालेला आहे किंवा उगम झाला आहे, म्हणून याचा करेक्ट ऑप्शन सी आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश इज अ बॅलन्स्ड टू वे क्लासिफिकेशन डिझाईन म्हणजे डॅश डॅश हे संतुलित 2 मार्ग वर्गीकरण करण्याचा डिझाईन आहे. आपले ऑप्शन्स आहेत सेम, लॅटिन स्क्वेअर डिझाईन, कम्प्लिटली रँडमाइज म्हणजे पूर्णपणे यादृच्छिक डिझाईन, रँडमाइज ब्लॉक डिझाईन म्हणजे यादृच्छिक ब्लॉक डिझाईन,
नन ऑफ दिस, यापैकी काही नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, लॅटिन स्क्वेअर डिझाईन. लॅटिन स्क्वेअर डिझाईन हे डिझाईनचं एक नाव आहे. इज बॅलन्स टू वे क्लासिफिकेशन डिझाईन. हे संतुलित 2 मार्ग वर्गीकरण करण्याचं डिझाईन आहे. याबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेल माहिती बघूया, पण याचं करेक्ट ऑप्शन आहे ए. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश इज अ डिव्हाइस फॉर सिक्युरिंग आन्सर्स टू क्वेश्चन्स बाय युझिंग अ फॉर्म विच रिस्पॉन्डंट्स फिल बाय हिमसेल्फ. म्हणजे प्रश्नाची उत्तरे मिळवण्याचं एक साधन आहे जे एक फॉर्म वापरून प्रतिवादी स्वतः भरतात. याचं काय ऑप्शन्स आहेत? तर इंटरव्ह्यूइंग, मुलाखत, क्वेश्चनरी म्हणजे प्रश्नावली, सॅम्पलिंग म्हणजे नमुना, नन ऑफ दिस. तर याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे क्वेश्चनरी. मुलाखतीमध्ये तर आपण समोरासमोर उत्तरं घेतो. क्वेश्चनरी फक्त जी आहे जी फॉर्म देऊन प्रतिवादी स्वतः भरतात. यांचं करेक्ट ऑप्शन बी आहे क्वेश्चनरी. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश ऑफ रिसर्च रिपोर्ट इज ॲन इम्पॉर्टंट ॲज द रिसर्च इटसेल्फ. जे डॅश डॅश पर संशोधन, अहवाल जितका महत्त्वाचा आहे तितकाच तो संशोधनही महत्त्वाचा आहे. कशाचं? तर बघूया आपण ऑप्शन्स. स्टाईल म्हणजे शैली, प्रेझेंटेशन सादरीकरण, इन्फॉर्मेशन इन द रिपोर्ट अहवालातील माहिती, डी नन ऑफ दिस म्हणजे यापैकी काहीही नाही. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, स्टाईल म्हणजे शैली. शैलीपर जे संशोधन आहे त्याचा अहवाल जितका महत्त्वाचा आहे तितकंच ते संशोधनही महत्त्वाचं आहे, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, स्टाईल. पुढचा प्रश्न बघूया. द रिसर्चर शूड कन्फर्म दॅट म्हणजे डॉट डॉट डॉट. संशोधकांनी याची पुष्टी केली पाहिजे. कशाची? तर आपले ऑप्शन्स आहेत. द डेटा आर अप्रोप्रिएट म्हणजे डेटा योग्य आहे, द डेटा आर ॲड्युक्वेट डेटा पुरेसा आहे, द डेटा आर ट्रस्टवर्दी म्हणजे डेटा विश्वासार्ह आहे. हे सर्व असे ऑप्शन्स आहेत आपले. तर आपलं ऑप्शन डी हे करेक्ट असायला पाहिजे. म्हणजे कारण तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्याची संशोधकांनी पुष्टी केली पाहिजे किंवा संशोधकाने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून संशोधन केलं पाहिजे, म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन आहे डी, जे वरच्या तिन्ही गोष्टी संशोधकाने आपल्या संशोधन करताना लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढचा प्रश्न. रिसर्चर्स कॅन प्रिडिक्ट डॉट 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 थ्रू इंटरप्रिटेशन म्हणजे संशोधक अंदाज लावू शकतात डॅश डॅश अर्थी व्याख्या म्हणजे कशाने अंदाज लावू शकतात? तर ए आहे फ्युचर ऑफ हॅपनिंग, घडण्याचे भविष्य किंवा भविष्य जे घडणार आहे त्याचं. द कॉन्क्रीट वर्ल्ड ऑफ इव्हेंट घटनांचे ठोस जग, फ्युचर ऑफ हिज रिपोर्ट त्याच्या अहवालाचे भविष्य, नन ऑफ दिस यापैकी काहीही नाही. तर संशोधक अंदाज कशाचा लावू शकतात? तर घटनांचे ठोस जग म्हणजे द कॉन्क्रीट वर्ल्ड ऑफ इव्हेंट्स काय काय होऊ शकतात याबद्दल संशोधक अंदाज लावू शकतात त्यांच्या प्रयोगातून, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन काय आहे? बी, द कॉन्क्रीट वर्ल्ड ऑफ इव्हेंट्स हे याचा आन्सर आहे. बघूया पुढचा प्रश्न. द आर्ट ऑफ इंटरप्रिटेशन कॅन बी अचीव्ड थ्रू म्हणजे विवेचनाची कला प्राप्त केली जाऊ शकते. कशाने? तर आपले ऑप्शन्स आहेत. फाइंडिंग्स म्हणजे शोध आहेत, सी आणि डी. सी ऑप्शन. प्रॅक्टिस अँड एक्सपिरियन्स म्हणजे सराव आणि अनुभव, डी ट्रेनिंग. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्स. विवेचनाची कला प्राप्त होऊ शकते. कोणतीही कला किंवा काहीही जे असेल तर आपल्याला प्राप्त केव्हा होतं? जेव्हा प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्स जेव्हा येतो तेव्हा, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, सराव आणि अनुभव जेव्हा होऊ शकतो तेव्हा विवेचनाची कला प्राप्त केली जाऊ शकते.